नमस्कार मंडळी, मी पारस. आजपासून सुरू करतो आहे एक नवीन सुरुवात, जिथे मी फिरायला जातो तिथले अनुभव, आठवणी आणि मनाशी जोडलेले क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि या प्रवासाला नाव दिलं आहे फिरस्ती मनाची. म्हणजे फक्त फिरणं नाही, तर मनातील भटकंती, त्या जागेंचा फील, लोकांची भाषा, चव आणि वाईब्स, सगळं काही. हा प्रवास मी अनुभवणार आहेच, पण तुम्ही सुद्धा डिजिटली माझ्यासोबत असणार फिरस्ती मनाची सोबत, अगदी जवळून. तर चला सुरुवात करूया उज्जैनच्या महाकाल दर्शनापासून. नमस्कार मंडळी, मी पारस. आजपासून एक नवीन जर्नीला आपण सुरुवात करतो आहे. मी एक व्लॉगिंग चॅनल सुरू केलं आहे, फिरस्ती मनाची. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिरस्ती मनाची. आणि आमच्यासोबत तुम्हाला दिसत आहेत आमचे कलिग्स. आणि आजचा आमचा टूर आहे महाकालचं दर्शन करायला उज्जैनला चाललो आहे. तर या टूरमध्ये आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहोत, आपण येणाऱ्या जर्नीचे प्रत्येक व्ह्यूज तुम्हाला मिळेल कॅमेरा थ्रू. आणि आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे फिरस्ती मनाची. जय महाकाल. जय महाकाल. नमस्कार मंडळी, आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये थांबलेलो आहे. इथनं उज्जैन अजून 5 तास दाखवत आहे. बघूया, ऑलमोस्ट 10 साडेदहा वगैरे वाजेल आम्हाला पोचायला. आमची जी उज्जैनची जर्नी स्टार्ट झाली नागपूरला. आणि आमचा सेकंड पडाव जेवण झाल्यानंतर कचरोड या गावी. आणि कचरोड या गावी आम्ही तुम्हाला मागे दिसतोय, आम्ही एक रेस्टॉरंटला थांबलो आहे, श्री महाकाल रेस्टॉरंटला. खूप सुंदर चहा, म्हणजे काय गावात किती सुंदर दूध भेटू शकतं किंवा चांगला चहा भेटू शकतं, याचं उत्कृष्ट उदाहरण या कचरोड गावी आम्हाला भेटलं. तर आपण कचरोड गावच्या या स्टॉलला पण थोडंसं एक्सप्लोअर करूया. इथे आम्ही एक मिठाई खाल्ली, आपण त्याला नागपूरला मिल्क केक म्हणतो. तर तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो. ही दिसते, ही मिल्क केक आहे आणि खूप सुंदर दुधातून बनलेली आहे. दादा बसले आहेत, नमस्कार करा. रोम रोम भाइयों. आणि आमचे सगळे मित्र छान रिफ्रेश होता है चहा घेऊन. काका लोग भी बैठे हमारे. और ये हमारे चाय वाले भैया बहुत बढ़िया चाय बनाया उनने. भैया राम राम. One hour later. आता आम्ही थांबलेलो आहे इथनं. आता उज्जैन अजून 27 किलोमीटर आहे. आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहे. हे हॉटेलचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी रेस्टॉरंट. आता चला जेवण करूया. तर अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे. आता मी निघतो उज्जैनकडे. इथनं आता 30 किलोमीटर आहे अजून. एक ॲप्रॉक्सिमेटली अर्धा तास वगैरे लागेल मला पोचायला. हे हॉटेल होतं आमचं, श्री छत्रपती धाबा अँड रेस्टॉरंट. छान होतं जेवण. चला भेटूया परत. तर मंडळी,
दिवसभराच्या लांब रोड जर्नी पूर्ण करून शेवटी आम्ही उज्जैनमध्ये पोहोचतो आहोत आणि तेही मध्यरात्री जवळपास 12 वाजता. इथे आल्यानंतर समोर दिसता आहे महाकाल मंदिराचा परिसर. रात्र असूनही वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि भक्तिभाव जाणवतो आहे. दिवसभराचा थकवा पूर्णपणे नाहीसा होतो आणि मनात एकच भाव उमटते, आता आपण महाकालच्या नगरात आलो आहोत. तर फायनली आम्ही उज्जैनला पोहोचलेलो आहे. आता वाजलेले आहे 12:28, ऑलमोस्ट 12:30 झालेले आहेत. जस्ट पोचलो, खूप लेट झाला आम्हाला पोचायला. बघा उज्जैनचं कॉरिडॉर. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे. इथनं आम्ही डायरेक्ट आता हॉटेलवर जाऊया आणि सकाळी भस्म आरतीसाठी परत येऊया. चला, तोपर्यंत शुभरात्री. An eternity later. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आता मी निघालो आहे महाकाल दर्शनासाठी. काल खूप लेट होऊन गेलो होतो, त्याच्यामुळे रात्री काय दर्शन होऊ शकलं नाही आणि लेट झाल्यामुळे आम्हाला सकाळच्या भस्म आरतीचं पण काही ॲडजस्टमेंट झालं नाही. त्यामुळे आम्ही आता जातो दर्शनासाठी. गुड मॉर्निंग. चला. जय महाकाल. जय महाकाल. आम्ही ऑटोची वाट बघतो आहे, पण ऑटो काही मिळत नाही आहे. कारण की आमचे अर्धे सवंगडी जे आहे गाडी घेऊन ऑलरेडी काल रात्रीच निघून गेले होते मंदिराकडे भस्म आरतीसाठी. काही सेटिंग लागते का म्हणून. त्यामुळे आम्ही आता 3 जण आहे जायसाठी. ऑटो मिळत नाही आहे, बघू काय होऊ शकते. 2000 years later. फायनली ऑटो मिळालेला आहे आम्हाला. मंदिरापर्यंत तर नाही मिळाला, बघू अर्धापर्यंत कुठे सोडता येतं, तिथनं बघू मग समोर कसं जायचं. फायनली आम्हाला दुसरा ऑटो मिळालेला आहे आणि आता निघालेला आहे महाकाल मंदिरासाठी. ये भैया हमारे साथ. हाय. फायनली चला, आता भेटू तुम्हाला डायरेक्ट मंदिरामध्ये. फायनली आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहे. आता आमच्या सवंगडींनी कुठेतरी सेटिंग करून ठेवली आहे, बघू काय केले. आता जर दाखवता आलं तर डायरेक्ट मंदिरातून तुम्हाला. जय श्री महाकाल. उज्जैनच्या महानगरीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आम्ही आता जस्ट दर्शन करून आलेलो आहे आणि सकाळची जी भस्म आरती जी होती ती तर अटेंड करता आली नाही, पण आता एक 7:30 वाजताची आरती होती ती आम्ही अटेंड केली आहे. आणि जी काही फिलिंग आहे ती फिलिंग मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. तो भाव तिचा बाप रे, म्हणजे खरंच शब्दामध्ये ते एक्सप्लेन नाही करता येत काय ती फिलिंग आहे. जर तुम्ही उज्जैनमध्ये आले तर नक्की तुम्ही आरती अटेंड करा. भस्म आरती जर मिळाली तर एकदम वेल अँड गुड, पण जर नाही मिळाली तरी बाकी जी आरती आहे तरी एकदा तरी एक आरती अटेंड करा. ओम जय श्री महाकाल. बोलो जय श्री महाकाल की जय. हर हर महादेव. महादेव. जय श्री महाकाल मंडळी. आताच आम्ही दर्शन करून निघालेलो आहे, आरती सुद्धा अटेंड केली. नमस्कार मंडळी, आम्ही आता आहे हरिसिद्धी मंदिरामध्ये, जे एकदम बाबा महाकालच्या दर्शनाच्या मंदिराच्या बाजूला आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता हॉटेलमधून चेकआउट करतो आहे,
काल आम्ही चेक इन केलं होतं या हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव आहे हॉटेल नैनास पॅलेस. चांगलं हॉटेल आहे. जर तुम्ही उज्जैन व्हिजिट करत असाल तर या हॉटेलमध्ये तुम्ही आपलं बुकिंग करू शकता. बघा, चांगलं हॉटेल आहे, नीट अँड क्लीन आणि बजेट फ्रेंडली पण आहे. तुम्ही डेफिनेटली रेफर करू शकता. मी आता निघतो आहे पुढच्या प्रवासासाठी. नमस्कार मंडळी, आम्ही फिरतो आहे उज्जैनच्या नगरीमध्ये गल्ली गल्लीतून, ते पण ऑटोमध्ये. अशा प्रकारे आमचा उज्जैनचा टूर आता संपलेला आहे. मी निघतो आहे परत नागपूरला जाण्यासाठी. भेटूया तुम्हाला परत. जसं तुम्हाला माहिती आहे, आम्ही निघालेलो आहे उज्जैनवरनं नागपूरसाठी रिटर्नमध्ये. आम्ही जेवण करायला थांबलो होतो. तर नागपूर भोपाल रोडवर एक अरण्य म्हणून रेस्टॉरंट आहे, तुम्हाला दाखवतो मी. रिसॉर्ट प्लस रेस्टॉरंट आहे हे बघा. असं छानसं रेस्टॉरंट आहे. जेवणाची टेस्ट पण खूप छान आहे. जर तुम्हाला या रोडवर तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर इथे तुम्ही जेवण करू शकता. तर मंडळी, उज्जैन नगरीचा हा आमचा प्रवास इथेच संपवतो आहे. आणि सांगायचे राहिले, हा आमचा पहिलाच व्लॉग आहे, म्हणून काही चुका झाल्या असतील तर त्याकडे थोडं दुर्लक्ष करा आणि माफ करा. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या फिरस्ती मनाची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.